The next point of the topic, dual nature of radiation and matter, is the experimental setup of photoelectric effect. Write down heading. Experimental setup of photoelectric effect. In last lecture we already studied photoelectric effect, definition of photoelectric effect. photoelectric effect कशाला म्हणतो ते पाहिलेलं. आता तेच एक्सपेरिमेंट मधून पाहणार आहोत आपण. तो एक्सपेरिमेंट पाहूया. आता एक्सपेरिमेंटल सेटअप कसा आहे. एक्झाम मध्ये याची तुम्हाला डायग्राम ड्रॉ करावं लागणार आणि डायग्राम ड्रॉ करून मग त्याच्यावर थोडीशी थिअरी लिहावं लागणार. ओके, तर मी जशी डायग्राम काढतोय तसं तुम्ही माझ्याबरोबर फॉलो करा. मी एक्सप्लेन करत करत डायग्राम काढणार आहे. दिस इज इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब. ही एक आतून पोकळ असलेली, कुठलंही मीडियम नाही, एअर, वॉटर किंवा कुठले पार्टिकल, डस्ट पार्टिकल असं काहीच मध्ये नसेल अशी एक इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब, मोकळी ग्लास ट्यूब घेतलेली आहे. त्याच्यानंतर त्याला त्या ग्लास ट्यूब मध्ये एंटर होण्यासाठी इथे एक विंडो पाहिजे. म्हणजे आत लाईट पाठवायची आपल्याला, कारण आपल्याला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट बघायचं. मग लाईट पाठवण्यासाठी आतमध्ये त्याला लाईट पाठवण्यासाठी एक विंडो ठेवलेली, त्याला आपण क्वार्ट्ज विंडो असं म्हणतो. ही कसली विंडो आहे? क्वार्ट्ज, QUARTZ, क्वार्ट्ज विंडो. आता क्वार्ट्ज विंडो हे क्वार्ट्ज इट इज अ ट्रान्सपरंट मटेरियल. म्हणजे ग्लास असतो बघा, ग्लास मधून जशी लाईट ट्रॅव्हल होते किंवा ट्रान्सफर होते, तसंच हे क्वार्ट्ज हे मटेरियल असं आहे की त्याच्यातून लाईट ट्रान्सफर झाली पाहिजे. अशी क्वार्ट्ज पासून बनवलेली की एक विंडो आहे. आणि ही काय आहे तर इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब. इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब. ओके, आता इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब च्या आतमध्ये दोन प्लेट्स असतात. ही फर्स्ट प्लेट आहे आणि समोरच्या साईडला आणखीन एक प्लेट आहे. या जे दोन प्लेट्स आहेत त्यांची नाव काय आहेत? ही जी प्लेट आहे याच्या इथं ई लिहिलेलं असतं आणि इकडे सी. ई मीन्स इमिटर प्लेट which emits electron when it is exposed to electromagnetic radiations. रेडिएशन जेव्हा जेव्हा या प्लेटवर पडतात त्यावेळेस ते इलेक्ट्रॉन इमिट व्हायला चालू होतात, म्हणून याचं नाव आहे इमिटर प्लेट. आणि हे निघालेले इलेक्ट्रॉन हे कलेक्टर प्लेट कलेक्ट करतो, म्हणून याचं नाव काय? कलेक्टर प्लेट, सी. दिस इज ई अँड दिस इज सी. आता याच्यावर रेडिएशन आलेले दाखवायचे आपल्याला. आता रेडिएशन जे सोर्स मधून येतात, तो सोर्स म्हणजे एखादा बल्ब असेल किंवा ज्याच्यातून तुम्ही रेडिएशन इथं टाकणार आहे तो सोर्स, दिस इज एस. आणि याच्यामधून मोनोक्रोमॅटिक लाईट ही इन्सिडेंट होणार आहे आणि या प्लेटवर जाऊन पडणार. ज्यावेळेस लाईट ही जी मोनोक्रोमॅटिक लाईट या सरफेसवर, मेटल सरफेसवर ज्यावेळेस येऊन पडणार, त्यावेळेस या प्लेटवरचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे लाईट मध्ये तुम्हाला माहितीये लाईट मध्ये कोण आहे? फोटॉन्स. लाईट आली म्हणजे फोटॉन्स आले, तर ही फोटॉन एनर्जी घेऊन येतात आणि ती एनर्जी या सरफेसला मिळाली की याच्यातले इलेक्ट्रॉन एक एक इलेक्ट्रॉन इमिट व्हायला चालू होतात. आता बघा कशी इमिट होतात ते इथं दाखवतो. हे इलेक्ट्रॉन एक एक इलेक्ट्रॉन इथून निघून जायला चालू झालेलं आहे.
विंडो, सोर्स, इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब. त्याच्यानंतर ही जी ई आहे ती ई काय आहे, इमिटर प्लेट. आणि हे जे सी आहे ती काय आहे, कलेक्टर प्लेट. याचं काम काय आहे, इलेक्ट्रॉन इमिट करणे, आणि याचं काम काय, ते इलेक्ट्रॉन कलेक्ट करण्याचं काम. तर लक्षात आलं तुमच्या, हा आहे हे इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब. त्या ग्लास ट्यूब मध्ये या दोन प्लेट्स, इमिटर प्लेट, कलेक्टर प्लेट. आणि मग बघा या प्लेटला ज्या वेळेस याच्यावर रेडिएशन्स पडणार त्यावेळेस इलेक्ट्रॉन इमिट होणारच आहे. पण इलेक्ट्रॉन इमिट होत असताना जास्त इलेक्ट्रॉन इमिट करायचे असतील तर त्याच्यासाठी पॉवर सप्लाय लागतो. आणि तो पॉवर सप्लाय मिळाला की आणखीन इलेक्ट्रॉनची संख्या वाढणार. तो पॉवर सप्लाय कसा कनेक्ट केलेला ह्या सेटअपला तो पहा. आता याच्याकडे बघितल्यानंतर वाटत असेल काय सर मी हे डॉट 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 काय काढलेले. तर हे डॉट्स म्हणजे इथं तुम्हाला माहिती आहे एखादं इलेक्ट्रिकल कनेक्शन करण्यासाठी कीज असतात बघा. तसे या कीज आहेत की जे तुम्हाला पाहिजे तसं पॉवर सप्लाय मिळवून देण्यासाठीच्या कीज आहेत. आणि 4 कनेक्शन आहेत. तुम्ही हा याला जोडू शकताय, हा याला जोडू शकताय. हे जोडण्यासाठी एक की आहे त्याला आपण कम्युटेटर की असं म्हणतोय. ते डॉटेड लाईनने दाखवतोय वाटलं सर आपण. एवढा जो पार्ट आहे तो वेगवेगळ्या पार्टचे कनेक्शन्स आणि वेगवेगळ्या मेथड मध्ये करण्यासाठी हे एवढा पार्ट आहे. त्याला तुम्ही काय म्हणू शकताय, कम्युटेटर की. आता इथं ऍमीटर बसवलेला असतो. तो असतो किती करंट मेजर करू शकतो, इन द रेंज ऑफ मायक्रो एम्पियर्स. आता खालच्या साईडला पहा, इथं व्होल्टमीटर बसवलेला आहे. तो व्होल्टमीटर कशासाठी आहे तर व्होल्टेज चेक करण्यासाठी. त्याच्या खालच्या साईडला एक व्हेरिएबल रेजिस्टन्स आणि त्याच्या एकदम खालच्या साईडला मग इथं असणार तुमचा पॉवर सप्लाय. आणि हा पॉवर सप्लाय वाढवता किंवा कमी करता येऊ शकतो, म्हणजे व्हॅरी होतो. त्याच्यामुळे त्याला असा एरो जो दिलेला आहे तो एरो काय सांगतो, समजा तुम्हाला व्होल्टेज 2 व्होल्ट पाहिजे, नंतर 4 व्होल्ट पाहिजे, नंतर 6 व्होल्ट पाहिजे. तो व्होल्टेज कमी जास्त करता येण्यासारखा हा पॉवर सप्लाय आहे. त्याच्यामुळे हा एरो दिलेला आहे. PD means potential difference, व्हेरिएबल पोटेन्शियल डिफरन्स. आता हे जी डायग्राम ड्रॉ केलेली आहे तो पूर्ण सेटअप कशाचा आहे, एक्सपेरिमेंटल सेटअप ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. मी व्यवस्थित तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतोय काय काय आहे ते.
आणि एक्सप्लेन केलं की मग लक्षात येऊन जाईल तुम्हाला की असं का बसवलेलं आहे, काय काय प्रोसेस काय चालू आहे, व्यवस्थित लक्ष द्या. फर्स्ट ऑफ ऑल, this is a evacuated glass tube. Evacuated means there is no any medium present inside the glass tube. त्या glass tube च्या आतमध्ये कुठलंही मीडियम अस्तित्वात नाही, एअर वॉटर वगैरे काही नाही, अशी एक ग्लास ट्यूब आहे. त्याच्यानंतर त्याच्या समोरच्या साईडला क्वार्ट्स विंडो. आता या क्वार्ट्स विंडो मधून तुम्ही लाईट आत पाठवणार आहे म्हणून हे विंडो ठेवलेली, खिडकी ठेवलेली. खिडकीतून जसा प्रकाश येतो तसं इथं लाईट आपल्याला या विंडो मधून पाठवायची. जिथून लाईट येणार आहे तो सोर्स इथे यस. याच्यातून मोनोक्रोमॅटिक लाईट म्हणजे सिंगल कलर सिंगल फ्रिक्वेन्सी असलेली लाईट या सोर्स मधून येणार आणि ह्या एमिटर प्लेटवर इन्सिडेंट होणार. तुम्हाला माहितीये की इमिटर प्लेट ही एका मेटलची प्लेट आहे, ही पण मेटलची प्लेट आहे. ही फोटो सेन्सिटिव्ह आहे. मी तुम्हाला लास्ट लेक्चरला सांगितलं व्हॉट इज मीन बाय फोटो सेन्सिटिव्ह, की ज्या मेटलच्या सरफेसवर रेडिएशन्स आले किंवा फोटॉन्स आले की त्या मेटल सरफेस मधले इलेक्ट्रॉन बाहेर पडायला चालू होतं, त्या मेटल प्लेटला काय म्हणतात, फोटो सेन्सिटिव्ह सरफेस और फोटो सेन्सिटिव्ह मेटल. मग तशी मेटल प्लेट इथं बसवलेली आहे. इकडून लाईट आली, ती लाईट या सरफेसवर पडल्यानंतर या सरफेस मध्ये असलेले जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्या इलेक्ट्रॉनला ती एनर्जी मिळाली फोटॉनची आणि ती एनर्जी घेऊन हे इलेक्ट्रॉन या सरफेस मधून बाहेर पडलेले. दिस इज द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉनचा फ्लो आहे. ते इलेक्ट्रॉन्स या कलेक्टर प्लेट कडे जातात आणि मग या प्लेटला ते इलेक्ट्रॉन येऊन मिळाले की मला सांगा एवढ्या गॅप मध्ये इलेक्ट्रॉन फ्लो व्हायला लागले, इलेक्ट्रॉन फ्लो होतं. मग इलेक्ट्रॉन जर फ्लो होत असतील तर तेवढ्या भागामध्ये काय फ्लो होत आहे म्हणतो आपण, करंट, इलेक्ट्रिक करंट चाललेला आहे असं म्हणू शकतो आपण. मग एवढ्या भागामध्ये चाललेला जो करंट आहे तो मेजर करायचा आहे, मला मोजायचंय किती करंट आहे तो. तर तो मोजण्यासाठी मी इथं काय बसवलंय, मायक्रो अॅमीटर्स. कारण करंट खूप छोटा असतो त्याच्यामुळे तो मायक्रो अँपिअरच्या रेंजचा आपण अॅमीटर घेतलेला आहे. इथं व्होल्ट मीटर आहे, हे व्होल्टेज चेक करण्यासाठी आहे. नंतर इथं व्हेरिएबल रेजिस्टन्स रिओस्टॅट आहे आणि इथं पॉवर सप्लाय. जो पॉवर सप्लाय तुम्ही चेंज करू शकता. कसं चेंज करता ते बघा, लक्ष द्या. तुम्हाला वाटत असेल की सर इथं जर करंट हा जो लाईटचा सोर्स आहे त्याच्यातून आलेली जी लाईट आहे त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन ऑलरेडी फ्लो व्हायले, ऑलरेडी इथं करंट फ्लो व्हायला, मग या एक्स्ट्रा पॉवर सप्लायची काय गरज आहे ते सांगतो. बघा लक्ष द्या. आणि हे मधली जे कम्युटेटर आहे तो कशासाठी वापरतो ते पण सांगतो. बघा समजा इथं इलेक्ट्रॉन फ्लो व्हायले, ही डायग्राम ड्रॉ केली आहे का तुम्ही, डायग्राम ड्रॉ केलेली असेल तर डायग्रामला नाव द्या खालच्या साईडला स्कीमॅटिक. स्कीमॅटिक ऑफ एक्सपेरिमेंटल सेटअप ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. हे डायग्रामला नेम द्यायचंय खालच्या साईडला. आणि झाले असेल ड्रॉ करायची डायग्राम तुमची, व्हिडिओ पॉज करायचा आणि डायग्राम ड्रॉ करायची. डायग्राम ड्रॉ झाल्यानंतरच मग त्याचं एक्सप्लेनेशन आपल्याला लिहायचं. तर मग एक्सप्लेनेशन सांगतो मग लिहून देतो. बघा लक्ष द्या. याच्यामध्ये या पॉवर सप्लायची काय गरज आहे, हा व्हेरिएबल पॉवर सप्लाय, वाढवता कमी येणारा पॉवर सप्लाय का गरजेचा आहे इथं. इथे तर ऑलरेडी लाईट आली, फोटॉन्स आले, त्या फोटॉनची एनर्जी घेऊन इलेक्ट्रॉन फ्लो व्हायले. मग इलेक्ट्रॉन फ्लो झाला म्हणजे करंट प्रोड्यूस झाला. मग ऍडिशनल पॉवर सप्लाय का, बघा लक्ष द्या. इलेक्ट्रॉन हॅज निगेटिव्ह चार्ज, हे तर माहिती आहे तुम्हाला. इलेक्ट्रॉन कोणता चार्ज असतो, निगेटिव्ह. मग इलेक्ट्रॉन इथून निघाले, हा निगेटिव्ह चार्ज इथून निघाला. कन्सिडर करा इथून 100 इलेक्ट्रॉन या मेटल सरफेसवरून निघालेले आहेत. त्या 100 इलेक्ट्रॉन पैकी या सरफेस पर्यंत फक्त आणि फक्त किती पोहोचले, 70 इलेक्ट्रॉन्स पोहोचले. बरोबर आहे. आता 70च का पोहोचले, तर सगळे तिथपर्यंत पोहोचणार नाहीत, सगळ्यांना तेवढी एनर्जी मिळणार नाही, काही तिथपर्यंत पोहोचू शकले नाही. मग मला काय करायचंय, तर त्या इलेक्ट्रॉनला उरलेले जे 30 इलेक्ट्रॉन जे गहाळ झालेले आहेत, इथंच फिरायला गेले किंवा इथं पडलेले आहेत इलेक्ट्रॉन, त्यांना पण मला या कलेक्टरकडे नेऊन कलेक्ट करायचं. मग याच्यासाठी मला काय करावं लागेल, यांना अट्रॅक्ट करावं लागेल. मग अट्रॅक्ट करण्यासाठी मला सांगा, हा निगेटिव्ह इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज असतो. मग या प्लेटला मी काय केलंय, ह्या बॅटरी थ्रू
ह्याला पॉझिटिव्ह पोटेन्शियल दिले. कोणतं पोटेन्शियल? पॉझिटिव्ह. आणि या प्लेटला काय दिलं? निगेटिव्ह पोटेन्शियल दिलं. ह्याचा फायदा असा झाला की इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज आहे आणि या प्लेटला निगेटिव्ह चार्ज दिला तुम्ही किंवा निगेटिव्ह पोटेन्शियल दिलं बॅटरीचा वापर करून. बॅटरीचा यूज करून हे निगेटिव्ह झालाय आणि हा पॉझिटिव्ह झालाय, असा पॉवर सप्लाय आपण याला दिलेला. मग जर निगेटिव्ह आणि हा पॉझिटिव्ह झाला तर काय होईल? हे प्लेटला जे निगेटिव्ह पोटेन्शियल आहे ते ऑलरेडी असलेला हा जो इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहे ते निगेटिव्ह मध्ये काय असते? रिपल्शन. मग हा इलेक्ट्रॉन ह्या निगेटिव्ह प्लेटने हा इलेक्ट्रॉन दूर ढकलला असेल, म्हणजेच त्याला काय केलं असेल? ऍक्सलरेट केलं असेल की निगेटिव्ह मध्ये रिपल्शन होऊन तो अगोदरच फ्लो मध्ये होता, आणखी जास्त स्पीडने तो पुढे निघाला असेल फोर्स लावल्यामुळे, रिपल्शनचा फोर्स. आणि इकडे काय झालं असेल? ह्या कलेक्टर प्लेटकडे तर येणारच होता तो, पण पॉझिटिव्ह मुळे काय झालं तर हा निगेटिव्ह आणि हे प्लेटचं पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह मध्ये अट्रॅक्शन, त्याच्यामुळे इकडून निघालेला निगेटिव्ह हा याच्याकडे काय झाला असेल? खूप स्पीडने अट्रॅक्ट झाला असेल. म्हणजे मला सांगा, अगोदर पण इलेक्ट्रॉन फ्लो होत होते, आपण इथं काम काय केलेलं आहे? तर एवढ्या गॅप मध्ये इलेक्ट्रॉनला ऍक्सलरेट करण्याचं काम केलेलं आहे. काय केलेलं आहे आपण? ऍक्सलरेट, स्पीड दिली आपण त्याला. कशी स्पीड दिली? हे प्लेटला निगेटिव्ह पोटेन्शियल दिलं बॅटरी कडून आणि इकडं पॉझिटिव्ह दिलेलं आहे. मग निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दिल्यामुळे काय झालं? तर निगेटिव्ह दिल्यामुळे हा निगेटिव्ह ह्या इलेक्ट्रॉनला रिपेल करतो आणि पॉझिटिव्ह दिल्यामुळे हा पॉझिटिव्ह ह्या इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करतो. मग मला सांगा, जे 100 इथून निघालेले होते त्यातले जे 30 इथं कुठेतरी राहत होते, तर ते सगळेचे सगळे काय झालेले असतील? इकडे अट्रॅक्ट झाले असतील या प्रोसेसमुळे. आणि त्याच्यामुळे करंट काय झाला? जास्त फ्लो व्हायला चालू झाला. एवढ्या गॅप मध्ये करंट जास्त फ्लो व्हायला चालू झालं. हे करण्यासाठी ही बॅटरी दिलेली. आता तुम्हाला वाटलं की सर हे मधलं कशासाठी बसवलेलं? बघा, लक्ष द्या. मी ही जी की आहे ह्याचे कनेक्शन जर चेंज केले तर मी या प्लेटला पॉझिटिव्ह देऊ शकतो आणि ह्या प्लेटला निगेटिव्ह देऊ शकतो. म्हणजे ह्यांचे पोटेन्शियल चेंज करू शकतो ह्या कम्युटेटरचा वापर करून. म्हणजे इकडे जे बॅटरीचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे तर ते उलट करण्यासाठी, बॅटरी उलट करत नाहीपेक्षा इथेच एक की बसवलेली की ती की मधले कनेक्शन चेंज केले की तुम्ही काय करू शकताय? तिथला निगेटिव्हला पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्हला निगेटिव्ह करू शकताय. म्हणजेच जर तुम्हाला प्लेटचं पोटेन्शियल चेंज करायचं असेल तर ही कम्युटेटर की इथं बसवलेली. दुसरी गोष्ट, इथं मायक्रो एम्पियर मध्ये इथं जे फ्लो होणारे इलेक्ट्रॉन आहेत त्याच्यामुळे करंट किती प्रोड्यूस झाला हे मेजर करण्यासाठी एमीटर आणि व्होल्टेज किती आहे ते मोजण्यासाठी व्होल्टमीटर. आता याच्यामध्ये डायग्राम मध्ये कुठला पार्टच राहिला नाही की जो तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं नाही. आणि मला सांगा, याच्यामध्ये लाईट याच्यावर पडणे आणि लाईटमुळे फोटॉन्स येणे आणि त्या फोटॉनची एनर्जी घेऊन या सरफेसवरचे इलेक्ट्रॉन फ्लो होणे आणि त्या फ्लो होणाऱ्या इलेक्ट्रॉनमुळे करंट तयार होणे, या पूर्ण प्रोसेसलाच काय म्हणू शकतो आपण? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. काय म्हणतो याला? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आता तुम्ही लहान लहान मुलं बघा सायन्स एक्झिबिशन मध्ये एक्सपेरिमेंट करतात बघा की सोलर पॅनल घेऊन जातात, सोलर पॅनलवर मग लाईट पडते, लाईट पडली की मग बल्ब लावलेला असतो बघा. म्हणजे त्याने काय केलं? लाईट आलेली आहे म्हणजेच इलेक्ट्रॉन म्हणजे फोटॉन्स आले. ते फोटॉन त्या सोलर प्लेट जे आहे, सोलर पॅनल आहे त्याच्यामध्ये ते फोटॉन्स गेल्यामुळे त्यातले इलेक्ट्रॉन फ्लो व्हायले आणि फ्लो झाल्यामुळे साईडला बल्ब लागतो बघा सोलर पॅनलमुळे. हीच प्रोसेस आहे याच्यामध्ये. यालाच काय म्हणतो? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. ते रिअल लाईफ मधलं एक्झाम्पल सांगितलं मी तुम्हाला. किंवा खेडेगावामध्ये रस्त्याच्या कडेला स्ट्रीट लॅम्प असतात बघा, खेड्यामध्ये लाईट नसते त्याच्यामुळे तिथे सोलर पॅनल बसवलेले असतात. त्या सोलर पॅनलने काय होतं? दिवसभर काय होतं तर फोटॉन्स त्याच्यावर पडतात. ते फोटॉन्स मुळे इलेक्ट्रॉन इमिट होतात, इलेक्ट्रॉनमुळे करंट फ्लो होतो, करंटमुळे दिवसा बॅटरीची चार्जिंग होते आणि चार्जिंग झाल्यानंतर रात्री मात्र काय होणार? बॅटरी डिस्चार्ज होणार आणि बल्ब लागणार. ही प्रोसेस. तर हे रिअल लाईफ मधले एक्झाम्पल होते फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट पाहण्याचे. आलं लक्षात? तर आता आपण याचं एक्सप्लेनेशन सांगतो तुम्हाला या त्याच्यामध्ये.
डायग्राम काढली, त्याच्यासाठी डायग्रामला नाव काय दिलेलं आहे? फिगर. स्कीमॅटिक ऑफ एक्सपेरिमेंटल सेटअप ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. ओके, राईट डाऊन. The laboratory experimental setup of photoelectric effects is shown in above figure. Full stop. It consists evacuated glass tube with quartz window. Full stop. Evacuated glass tube consists two metal plates. One is emitter plate E and another metal plate is collector plate C. The variable म्हणजे बदलता येणारा. The variable potential difference is applied across emitter plate and collector plate. ह्या emitter plate आणि collector plate च्या मध्ये ह्या दोघांना कसला पॉवर सप्लाय लावलेला आहे? व्हेरी होणारा पॉवर सप्लाय लावलेला आहे. बघा या दोन प्लेटच्या अक्रॉस. फुल स्टॉप. The microammeter is used to measure electric current in range of microamperes. Voltmeter is used to measure potential difference. The collector plate has positive potential and emitter plate has negative potential. Collector plate has positive potential and emitter plate has negative potential. Full stop. The potential of emitter plate and collector plate can be changed using commutator. The monochromatic light, इथून जी लाईट येणार आहे त्याला कसली लाईट म्हणायचं? मोनोक्रोमॅटिक लाईट, म्हणजे सिंगल कलर सिंगल फ्रिक्वेन्सीची लाईट. The monochromatic light of higher frequency and lower wavelength about 10⁻⁻⁷ meter. Coming from the source is made to incident on emitter plate. So electrons are ejected from the emitter plate. And move towards collector plate.
due to flow of electrons between emitter and collector plate, current is recorded in microammeter. Next line, the emitted electrons are known as photoelectrons. And current is known as photocurrent. मला सांगा, इलेक्ट्रॉन हे कोणामुळे फ्लो झाले? तर येणाऱ्या फोटॉन्स, लाईट मध्ये जे फोटॉन्स आले होते त्याच्यामुळे ते इलेक्ट्रॉन इमिट झालेले आहेत, इजेक्ट झालेले आहेत त्या सरफेस मधून. म्हणून त्या इलेक्ट्रॉनला फक्त इलेक्ट्रॉन नाही म्हणायचं, तर काय म्हणायचं? फोटो इलेक्ट्रॉन्स. आलं लक्षात? फुल स्टॉप. When light incident on emitter plate, photoelectric current is observed for appropriate frequency of radiation. कळालं? तर एक्झाम मध्ये तुम्हाला काय करायचंय, जर क्वेश्चन आला, ड्रॉ अ नीट लेबल डायग्राम ऑफ एक्सपेरिमेंटल सेटअप ऑफ फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट अँड एक्सप्लेन इन ब्रीफ. त्यावेळेस तुम्हाला ही डायग्राम काढावं लागेल. डायग्रामला आणि लेबलिंगला मिळून 1 मार्क आणि एक्सप्लेनेशनला 1 मार्क, 2 मार्कसाठी हा क्वेश्चन येऊ शकतो. लक्षात आलंय? याच्यात आजच्या लेक्चर मध्ये एवढंच लक्षात घ्यायचंय की हा जो एक्सपेरिमेंटल सेटअप आपण केलेला आहे याच्यामध्ये फोटॉन कसे येत असतात मेटलच्या सरफेसवर आणि त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन कसे इमिट होतात हे पाहण्यासाठीचा आजचा लेक्चर होता. आणि फोटॉन इमिट होणे मेटलच्या सरफेसवर आणि त्या सरफेसवरची इलेक्ट्रॉन इजेक्ट होणे म्हणजे तेवढ्या भागामध्ये इलेक्ट्रॉन फ्लो होणे, इलेक्ट्रॉन फ्लो झाल्यामुळे करंट तयार होणे, या पूर्ण प्रोसेसला काय म्हणतात? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. ओके, तर नक्की समजलं असेल तुम्हाला. जर एखादा पॉइंट नसेल समजलं तर काय करायचं? व्हिडिओ रिपीट करायचा आणि पाहायचं. ओके, थँक्यू.